आपण निसर्गावर अत्याचार केलेत म्हणून आज आपल्यावर निसर्ग अत्याचार करतो. बघताय आपण बऱ्याच लोकांच्या अंगावर असे पांढरे डाग उठू लागलेले आहेत. ओझोन वायूचा थर पुढे सरकलेला आहे. त्याला जबाबदार आपणच आहोत. आणि त्यामुळे आज कोड ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो ते त्वचेखालचं रंगद्रव्य आपल्याच कृतीमुळे बदललं आहे. आणि म्हणून बऱ्याच लोकांच्या अंगावर आज पांढरे डाग दिसू लागलेले आहेत. तेव्हा आपल्याला सुखी व्हायचं असेल तर ही आपली भारतीय सनातन संस्कृती काय सांगते, वसुधैव कुटुंबकम, की संपूर्ण विश्व हे कुटुंब माना. त्या कुटुंबामध्ये जवळचे सोयरे कोण असतील तर वृक्ष. हे वृक्ष जे आहेत बघा ना, ते मुकाट्यानं ऊन सहन करतात, सावली मात्र आपल्याला देतात. ते निसर्गातलं कार्बन डायऑक्साईड खातात आणि आम्हाला ऑक्सिजन देतात. किती परोपकारी संतासारखं त्यांचं काम आहे. म्हणून तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की अन्नम ब्रह्मोती, म्हणजे काय की अन्नाचा आणि अन्नदाता त्याचा आमच्या उपनिषदांमध्ये सन्मान केलेला आहे. शेतकरी राजानं स्वतःला कमी म्हणून समजू नये. राजकीय लोक आपल्याला शेतकरी राजा म्हणतात, उपासना म्हणतात की खरा म्हणतात, तो संशोधनाचा विषय आहे. आपला विषय नसल्यामुळे आपण सोडून देऊया. परंतु उपनिषदानं आपण असलात की राजकीय लोक उपासना म्हणतात की खरे म्हणतात, नाहीतर आत्महत्या झाल्याच नसतं शेतकऱ्याच्या. ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या सरकार रोखू शकतं, परंतु रोखायचं ठरवलं तर. आज आमच्या शेतीमालाला भाव नाही आहे. या विषयावर भरपूर बोलता येईल, विषयांतर होईल म्हणून मी मूळ माझ्या विषयाकडे येतो. ते आमच्या तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की अन्नम न निंदती तदव्रतम, म्हणजे काय, अन्नाची निंदा करू नका, अन्नाला टाकू नका, हे व्रत ठेवा. म्हणून गजानन महाराज शेगावला आले आणि त्यांनी उष्ट्या पत्राळीवरचं अन्न खाऊन सांगितलं की अन्नासारखं दुसरं परब्रह्म नाही. म्हणून अन्नदानाला फार महत्त्व आहे. यावेळेला सत्यभामेकडे नारद मुनी गेले तेव्हा नारद मुनींना विचारलं की जी गोष्ट आपल्याला प्रिय असते ती मिळण्यासाठी काय करावं. नारद मुनींनी सांगितलं दान करावं. दान करावं म्हटल्याबरोबर कोण घेणार, मी घेतो म्हणाले. तिने कृष्णाला दान देऊन टाकलं होतं, कारण तिचं ते सर्वस्व होतं. तसं आमचा ऋषीमुनींचा, साधू संतांचं, आमच्या भारतीय सनातन संस्कृतीचं सर्वात प्रिय ब्रह्म कोण असेल तर अन्न. आणि म्हणून आपण अन्नदान करतो, कारण ते केल्यानं वाढतं, दिल्यानं वाढतं. आज अन्नाचं महत्त्व आपल्याला कमी झालेलं आहे आणि म्हणून आपण वेगळ्या प्रकारच्या पार्ट्या करतो, वेगळ्या ठिकाणी त्या अन्नाचा नासधूस करतो. लग्नामध्ये किती अन्न नाश होत जातं. पण मित्रांनो लक्षात घ्या, विज्ञानानं किती प्रगती केली आणि किती क्वांटिटीमध्ये अन्न. मला वाटतं शरद पवार साहेबांनी नंतर ही कृषी क्रांती केली. कारण पूर्वी मला आठवतं आहे माझ्या लहानपणी भूकमारी झाली होती, दुष्काळ पडला होता आणि मग कृषी तंत्र आपल्या देशामध्ये आलं आणि त्या तंत्र येत असतानाच मिलो आला होता बघा. त्याच्यातूनच हे जे गवत आलं त्याला आमच्याकडे वेगळं बोलतात, काँग्रेस गवत बोलतात, इकडे काय बोलतात माहिती नाही, परंतु ते गवत त्याच वेळी आलेलं आहे. तेव्हा आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी क्षेत्रामध्ये भरपूर तंत्रज्ञान विकसित केलं. आज खूप आपण या कृषी क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या की किती विज्ञानानं प्रगती केली तरीसुद्धा एक सक्षम असा सजीव दाना प्रयोगशाळेत आजसुद्धा तयार करता येत नाही. गंभीर आरोप आहे ना. असं कसं काय म्हणता तुम्ही. बघा आजपर्यंत कुठल्याच प्रयोगशाळेमध्ये गहू किंवा तांदूळ किंवा वनस्पतीचा कुठलाही सजीव अंकुरक्षम दाना निर्माण नाही करता आला. हां, शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ वनस्पतीचे पेशी म्हणजे सेल वाढवू शकतात,
उतक संवर्धन म्हणजे त्याला टिश्यू कल्चर म्हणतात, ते करू शकता. त्याने रोपं तयार करू शकता. जनुकांमध्ये बदल करू शकता, म्हणजे जीन्समध्ये बदल करू शकता. तुम्ही कृत्रिम DNA चा भाग तयार करू शकता. प्रयोगशाळेमध्ये जैविक ऊती वाढवू शकता. परंतु एक संपूर्ण गव्हाचा किंवा कुठल्याही धान्याचा दाना तयार करता आलेला नाही आजपर्यंत.